मुलांचे कर्तव्य अगोदर करावेत. त्यांना आपण जन्माला घातले आहे. आपल्या आईवडिलांची सेवा एक वेळ नाही केली तर चालते, परंतु मुलांचं पालनपोषण करायला पाहिजे. आईवडिलांची सेवा नंतर केली तरी चालते. आपण अवतार मानतो श्री नरसिंह सरस्वती महाराज स्वामी हे श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रयांचे दुसरे अवतार आहेत. अत्री ऋषींनी त्रिगुणांना ओलांडले म्हणून त्यांना अत्री म्हटले जाते. ते 3 गुण कोणकोणते आहेत? रज सत्व तम. दत्ताचा अवतार हा चिरंजीव आहे. सोम हा अत्री ऋषींचा दुसरा पुत्र आहे. दत्त निर्गुण रूपाने सर्वत्र आहेत. समर्थांना रामदास स्वामी समर्थांना दत्तांनी दर्शन दिलेले आहे. आपण जे कर्म करतो ते निष्काम भावनेने करावे. कर्मकांडांना आपल्या चित्तातून आदर किती देतो त्यावर त्याचे फळ आपणाला मिळते. श्रद्धेने करावयाचे ते श्राद्ध. त्या दिवशी 12 ते 2 यावेळेस जीव घालावे. अंतरंगात देवाबद्दल प्रेम असावे. सोहळ्यामध्ये तळमळीपेक्षा गुणवत्तेपेक्षा तळमळ जास्त असावी. त्यामध्ये कर्म प्रामाणिक असावेत. आपण जे कर्तव्य कर्म करतो ते प्रामाणिक असावेत. घरातील स्त्री घराला उच्च अवस्थेला नेते म्हणून तिला मान सन्मान दिला पाहिजे. सर्वत्र एकच तत्व आहे. वंदन नमस्कार सगळीकडे करावा. 6व्या अध्यायात गोकर्ण महात्मा आहे. पार्थिव गणेशाचीच पूजा करावी. पार्थिव म्हणजे मातीची मूर्ती. सत्ता भरपूर पैसा आहे व जे तरुण आहेत त्यांनी अध्यात्म श्रवण करावे. त्यांना विलक्षण शिस्त पाहिजे. सगळ्या भाजी डाळ्या आमच्या मुलांच्या पोटात गेल्या पाहिजेत. शंकराचे लॉजिक आणि मॅजिक वेगळेच आहे. संत कृपा व्हायला पुण्यही लागते. सप्तशती हे गुरुचरित्र स्त्रियांनी वाचायला हरकत नाही. गुरुचरित्र वाचताना कांदा लसूण खाऊ नये. ज्या समाधानाच्या मागे लाखो वर्ष आपण झगडतो, कष्ट करतो, चित्ताची शांती, एकाग्रता, चित्ताची चैतन्यामध्ये लय व्हायला पाहिजे. ज्ञानेश्वरांच्या आईने विष्णू सहस्रनाम दररोज म्हटले व सोन्याच्या पिंपळाला 1.25 लाख फेऱ्या मारल्या. गिरनार पर्वताला चालत जावे. एकदा तरी गिरनार पर्वताची प्रदक्षिणा करावी. कुरवपुरी विमल पादुका श्रीपाद वल्लभांच्या आहेत. पिठापूरला श्रीपाद वल्लभांचा जन्म झाला. 7 वर्षापर्यंत मुलांना खूप खेळू द्या. 5 वर्षे लाड करा. 10 वर्षांनी एक फटका द्यायचा. 10 वर्ष झाले की त्याला हायगई करायची नाही. त्याला शिस्तीमध्ये ठेवायचं. स्त्रीची सामंजस्याची भूमिका असते कुटुंबामध्ये, म्हणून स्त्रीला मान सन्मान द्यायचं. काही लोकांच्यात बदल होत नाही. व्यवसायातील लोकसुद्धा त्रास देतात. वेगवेगळ्या व्यवसायामध्ये लोक आहेत ना, एकमेकांना त्रास देतात. 3 कृपा आवश्यक आहे. एक गणेश कृपा, दुसरी सरस्वती कृपा. गणेश कृपामुळे आपणाला सर्व तत्त्वज्ञान कळतं. सरस्वती कृपामुळे परफॉर्म करता येतो. आणि तिसरी आहे सद्गुरू कृपा. या सद्गुरू कृपेमुळे आपणाला अनुभव येतो. स्त्रियांना 8 पट धैर्य असते. सद्गुरू पूर्ण कल्याणच चिंतितात. आता महत्त्वाचं बघा, बरेच जण आत्महत्या करतात. तर आत्महत्या केल्यावर पुढील जन्मी 10 पट त्रास सहन करावा लागतो. ईश्वर सगळ्यांना सारखा असतो.
शिवांचे कृपा असेल तर कौटुंबिक सुख मिळते व विष्णू वैराग्य देतो. पूजा दारिद्र्यपणाने करू नये. सोमवारचे प्रदोष पतीचे आयुष्य तर शनिवारचे प्रदोष हे मुलांचे आयुष्य वाढवते. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू. धन्यवाद.